बयो बयो, अगं कधीपासून हाका मारतोय, लक्ष कुठे आहे तुझं? बयो, तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट. बयो, हे बघ, मी तुझ्यासाठी ना काका महाराजांचा अंगारा आणलाय. तू काही टेन्शन नको घेऊ, ते सगळं ठीक करतील बघ. वैभवी, तू फक्त अंगारच घेऊन आलेस, मग नोट्स काय मागून काका महाराज घेऊन येत आहेत? अरे ते विसरले. काय यार वैभवी, अगं तुला एक काम सांगितलेलं ते पण तू. आरव, नोट्स आणल्यात, द्यायला विसरले. थांब. कसल्या नोट्स आहेत? हे घे. बयो, मला माहिती आहे तू स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करतेस, पण आता या सगळ्या टेन्शन मध्ये तुला ते जमलं नसणार हे माहित होतं, म्हणून मग तुझ्यासाठी आम्ही नोट्स रेडी केले. हा, तुझ्या एवढ्या डिटेल नसतील, पण तुझ्यासोबत अभ्यास करून मी शिकले स्वतःच्या नोट स्वतः काढायला. वैभवी दादा, ह्याची काय गरज होती? मी काढले असते ना माझ्या नोट्स. कधी काढणार होतीस? हे बघ, हे सगळी फॉर्मॅलिटी राहू दे आता, तू अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर. अरे वा, परीक्षेची तयारी चालू आहे. सर, माझे नोट्स. देणार ना तुला नोट्स, देणार. हा, पण आता या नोट्सची काही गरजच राहणार नाहीये ना. चल माझ्याबरोबर चल. खय जाऊचा? तुझ्या भविष्याचा आज निर्णय होणार आहे. कमिटी बसली आहे, तुला मीटिंगला बोलावलंय. चल लवकर माझ्याबरोबर. सर, मी येत आहे, माझ्या नोट्स द्या. देणार. नोट्स पाहिजेत ना, देणार. घे. सर, हो या, काय केलं तुम्ही? या नोट्स प्रमाणे तुझं भविष्य सुद्धा असंच विखुरलं जाणार आहे. चल. ते तुझी वाट बघत बसायला ते ट्रस्टी मोकळे नाहीयेत. चल लवकर. बयो, तुझा आम्ही वेचतोय. चल लवकर. May I come in? या बोल. सरस्वती, प्लीज बसा.
सरस्वती, तू जे क्लिनिक ओपन केलंयस तुझं इंटेन्शन खरंच खूप चांगलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण अनफॉर्च्युनेटली एका पेशंट बरोबर अत्यंतिक वाईट घटना घडली आहे आणि हे सगळ्या मीडियाला माहिती आहे आता ही गोष्ट. म्हणूनच ही कमिटी मीटिंग बसली आहे आणि इथे आता जो काही निर्णय घेतला जाईल तो सगळ्यांच्या संमतीने घेतला जाईल. देशमुख सर, प्लीज प्रोसीड. हे बघा मी सरस्वती, आम्ही सगळी पडताळणी केलेली आहे. जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि न्यूज चॅनलवर जे काही सगळं चाललेलं आहे, मीडिया हॉस्पिटल प्रशासनाला खूप काही प्रश्न विचारते. आन्सर मेल्स. हाऊ कॅन यू फॉरगेट द मेल्स? तुम्ही तर पाहिल्याच आहे. आपल्या स्टुडंट्सच्या पेरेंट्सनी आम्हाला मेल्स पाठवायला सुरुवात केली याच प्रकरणाविषयी. आणि एवढंच काय, आपले जे करंट पेशंट्स आहेत तेही या प्रकरणाविषयी विचारायला लागलेत. आम्हाला एकच सांग, तुला तुझा गुन्हा मान्य आहे का? मी कोणताच गुन्हा केलेला नाही हा. यात माझी काहीच चूक नाही हा. काहीच चूक नाही. त्या आजींना त्या गोळ्या तूच दिल्यास ना? कम ऑन, स्पीक अप. आमच्याकडे प्रूफ्स आहेत, डोंट वरी. व्हिडिओ प्रूफ्स आहेत. होय सर, मीच त्यांना गोळ्या दिलेल्या, पण त्या साध्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या होत्या आणि त्याने कोणाकच काय होऊ शकत नाही. म्हणजे किती पण क्रिटिकल पेशंट असलो ना तरी ते काय नाही होऊ शकत सर. माका असं वाटतं या सगळ्या कोणीतरी मुद्दाम करता. काही काय, कोण कशाला मुद्दाम करायला येणार आहे? सर याचं दरवेळेचं असतं. स्वतःवरती काही आलं ना की लगेच दुसऱ्यावरती ढकलून मोकळं व्हायचं. दरवेळची नाटकं आहेत सरी. तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. खोटं बोलतीये ती. पोटे पोटे चिल. सरस्वती, तुला जे सो कॉल्ड वाटतंय ना ते सिद्ध करू शकशील का? काही प्रूफ्स आहेत का? सर ऐका ना, आता या क्षणाला तिच्याकडे पुरावे नाहीयेत, पण आपण सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परीक्षेचा काळ जवळ आलाय. बयो मेरिट स्टुडंट आहे आणि परीक्षेला 5 दिवस बाकी आहेत फक्त. या सगळ्या गोष्टीचा निर्णय होत राहील, पण तिला या क्षणाला परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करू द्या. त्यानंतर आपण काय करायचं ते बघूया ना. तोपर्यंत हे हॉस्पिटल राहील का नाही हेही माहिती नाहीये. डॉक्टर शुभंकर, तुम्हाला काय वाटलं? हे मीडियावाले शांत बसणार आहे? आणि ही मेरिट स्टुडंट जरी असली ना तरी जीव घेणं हा गुन्हाच आहे. हे काही नाही. आता या सरस्वती भारतीला परीक्षेला बसता येणार नाही. सर काय बोलताय तुम्ही? प्लीज तुम्ही असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. तिच्या भविष्याचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्यापेक्षा ना मला आपल्या या हॉस्पिटलच्या आणि कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न जास्ती मोठा वाटतो. डू यू गेट दॅट, डॉक्टर विशाल? हॉस्पिटलचं नाव, हॉस्पिटलचं रेप्युटेशन जर वाचवायचं असेल ना तर यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे सरस्वती भारती परीक्षेला बसणार नाही म्हणजे नाही.
सर ही खूप मोठी शिक्षा आहे. आणि तेव्हा जेव्हा तिने ही चूक केली की नाहीये याचे पुरावे पण नाहीयेत आपल्याकडे. आणि जर कुणाला शिक्षा द्यायचीच असेल ना तर ती मला द्या, कारण त्या गोळ्या देण्याचा निर्णय हा माझा होता, तिचा नाही. जी काय ऍक्शन घ्यायची ती माझ्यावर घ्या. नाही नाही बाबा, सर जा काय आता माझ्या बाबतीत होऊ द्या, बाबांका काय नका होऊ देऊ. भयो बाळा, अगं बाबा प्लीज, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात याच खूप असं माझ्यासाठी. तुमच्या बाबतीत मी हा नाही होऊ देऊच आहे बाबा. जा काय शिक्षा ती माकाच मिळाली पाहिजे. हे बघा डॉक्टर शुभंकर, तुम्ही फार इमोशनल होऊन बोलताय, पण तुम्ही हे विसरताय की तुम्ही ह्या हॉस्पिटलचे एक सिनियर डॉक्टर आहात. आणि तुमच्यावर उद्या काहीही आळ आला तर हे प्रकरण सगळं हॉस्पिटलवर शेकणार आहे. आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांनी जर कंप्लेंट केली ना तर आपल्या हॉस्पिटलसाठी अधिक प्रॉब्लेम्स निर्माण होतील, कळतंय? सो फायनली मिस सरस्वती भारती, तुम्हाला आत्ताच्या आत्ता या हॉस्पिटलमधून रस्टिकेट करण्यात येत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत या हॉस्पिटलच्या आवारात देखील फिरकायचं नाही. सर एक मिनिट, मला हे नाही पटत आहे तुमचं बोलणं. मॅडम, सरस्वतीने आपल्या हॉस्पिटलसाठी, आपल्या कॉलेजसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या. तुम्ही हॉस्पिटलमधल्या कुठल्याही स्टाफला विचारा, पेशंटला विचारा किंवा कॉलेजच्या कुठल्याही स्टुडंट्सना विचारा, एक साधी कंप्लेंट सुद्धा नाहीये तिच्या विरुद्ध. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, सगळे चांगलं बोलतात तिच्याबद्दल. सर, आणि त्या आजींच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम पण करू दिलं नाहीये आपल्याला. एकदा का पोस्टमॉर्टम झालं असतं तर सगळंच सिद्ध झालं असतं की नक्की त्यांचा मृत्यू कशामुळे झालाय, बळीने दिलेल्या गोळ्यांमुळे झालाय का दुसऱ्या कुठल्या कारणामुळे झालाय. नक्कीच काहीतरी कॉन्स्पिरसी आहे सर. आणि हे माझं प्रोफेशनल ओपिनियन. बयोला ती निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी एक चान्स मिळायला हवा सर. एक्झॅक्टली मॅडम, आत्ता आपल्याकडे सरस्वतीच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा नाहीये. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की आपण तिला एक संधी द्यायलाच हवी. हो, डॉक्टर शुभंकर आणि डॉक्टर विशाल जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. आपण सरस्वतीला एक अपॉर्च्युनिटी द्यायला हवी. हे काय बोलते सौदामिनी? आय मीन सौदामिनी मॅम, सरस्वतीने हॉस्पिटलसाठी बरीच चांगली कामं केली आहेत. त्यामुळे स्वतः निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी आपण तिला परीक्षा सुरू होईपर्यंत वेळ देऊया. पण जर का परीक्षा सुरू होण्यापूर्वी सरस्वतीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर मात्र तिला रेस्टिकेट करण्यात येईल. मॅडम, तुम्हाला पण हे पटतंय ना? सर, खरं सांगायचं तर फार वाईट वाटतंय, कारण सरस्वती सारखी ब्रिलियंट मुलगी आणि आपण तिच्याबद्दल असा निर्णय घेतोय. पण सरस्वती, तुझ्याकडे 5 दिवस आहेत. तू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतेस, मला विश्वास आहे तुझ्यावर. सरस्वती, तू जाऊ शकतेस.
सरस्वतीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर मात्र तिला रेस्टिकेट करण्यात येईल. तिलाही मोठं होऊन डॉक्टरच व्हायचंय. होणार. ही मुलगी नक्की डॉक्टर होणार. कितीही संकट येऊ दे, अजिबात घाबरायचं नाही. जिद्दीनं अभ्यास करायचा आणि तू जे बनायचं ठरवलंयस ना तेच बनायचं. आपलं आयुष्य असाच वादळांनी भरले, पण या वादळात दगूचा म्हणजे त्या दीपमाळेक तुका घट्ट पकडून उभा राहू खोया. आणि ती दीपमाळ म्हणजे तुझं शिक्षण, तुझा अभ्यास, तुझं डॉक्टर बनूचं स्वप्न. माझी बहीण एक दिवशी नक्की डॉक्टर होणार. या स्वप्नात बिलगून राहू भयो आणि अभ्यास करूचो कधी सोडू नको. 5 दिवस हा खूप कमी वेळ आहे. प्लीज याचा विचार करा. खरंय सर, हजारो गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण कुठल्याही निर्दोष व्यक्तीवरती अन्याय होऊ नये असं आपला कायदा मानतो. आणि सरस्वतीच्या बाबतीत तर डॉक्टर विशाल, डॉक्टर शुभंकर, हे प्रकरण खूप चिघळलेलं आहे आणि तुम्ही दोघेही या हॉस्पिटलचे सिनियर डॉक्टर असल्यामुळे या सगळ्यापासून तुम्ही दूरच राहिलेलं बरं. आणि डॉक्टर शुभंकर, सरस्वती ही तुमची मुलगी आहे मला माहिती आहे आणि म्हणून तुम्ही असं बोलताय. परंतु तुम्ही जर का या प्रकरणात अडकलात तर आपल्या हॉस्पिटलला प्रॉब्लेम होऊ शकतो. बाबा भय कुठे? नाही, मला नाही माहित बाबा. मी तुमची मीटिंग संपण्याची वाट बघत होतो. काय झालं मीटिंग मध्ये? आरव ते सगळं नंतर सांगतो, आधी आपल्याला सरस्वतीला शोधायला हवं. अरे तू इकडे बघ. विशाल, आपण इकडे पाहूया. चल. सरस्वती, सरस्वती. सिस्टर, सरस्वती भारतीला पाहिलं? नाही. सरस्वती, भयो. सर, विशाल, सापडली? नाही सर, इथे नाही. कुठे गेली? चल तिकडे बघू. बाबा, बाबा कसा होचा? मी खरंच परीक्षा नाही देऊ शकणार काय? बाबा, मी परीक्षा नाही दिली मग मी डॉक्टर कशी होणार? बाबा, माझ्या आईचं स्वप्नच राहणार काय? बाळा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे, पण त्यासाठी तुला पाऊल उचलावं लागेल. हे बघ, स्वप्न फक्त पाहायची नसतात, स्वप्न जगायची असतात.
आणि एकदा स्वप्न जगायचं ठरलं ना की मग समोर येणाऱ्या आव्हानांना घाबरायचं नाही, त्यांना सामोरं जायचं असतं. तूच म्हणतेस ना की डॉक्टर होणं हे तुझ्या आईचं स्वप्न होतं. मग आईचं स्वप्न असं तुटू देणार तू?